राज्य सरकारने गतवर्षी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी जाहीर केली होती। त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी 5,50,00,000 अनुदानाची मागणी करणारा प्रस्ताव जून 2024 मध्ये उच्च शिक्षण संचालकांकडे सादर केला होता। त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने सुमारे 85,000 विद्यार्थी या सवलतीपासून वंचित राहिलेत। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती होती। त्यातही दुष्काळाची सर्वाधिक तीव्रता ही मराठवाड्यात होती। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध उपाययोजना करतानाच काही सवलतीही जाहीर केल्या होत्या। त्यात दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या सवलतीचाही समावेश होता। परंतु हा निर्णय जाहीर झाला तोपर्यंत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला होता। त्यामुळे शासनाने विद्यापीठाकडून पात्र विद्यार्थ्यांची यादी मागवली होती। जून 2024 मध्ये उच्च शिक्षण संचालकांकडे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी 5,50,00,000 अनुदानाची मागणी करणारा प्रस्ताव पाठवला होता। मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने सुमारे 85,000 विद्यार्थी या सवलतीपासून वंचित राहिलेत।